नमस्कार, मी सुरेखा. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी. तर त्यासाठी मी ही जी वाटी घेतलेली आहे ना, 1 वाटी डाळ टाकते आणि त्यानंतर थोडी एक्स्ट्रा टाकते, कारण याच्याने आपण आमटीसाठी डाळ काढणार आहोत. तर अशी मी 1 वाटी डाळ आणि थोडी वरती टाकली. आता ह्या डाळीला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी ही डाळ जी आहे स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला हिला कुकरमध्ये लावायची आहे. तर मी कुकर घेतला आणि आता त्याच्यात थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं आणि त्यानंतर परत 1 तांब्या पाणी टाकलं. म्हणजे 1 तांब्या आणि थोडंसं वरती असं मी पाणी घेते. म्हणजे आपलं हे डाळीचं प्रमाण आहे. कारण माझी डाळ जी आहे ती छोटी वाटी आहे. कमीत कमी ही एवढ्या डाळीमध्ये 4 जणांचे जेवणं आरामात होतात. तर एवढ्या म्हणजे जवळजवळ 8 ते 9 पोळ्या होऊन जातात. आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली, त्याच्यात थोडंसं तूप टाकलं गाईचं. तूप टाकल्यामुळे आणि हळद टाकल्यामुळे काय होतं ना, की आपली जी डाळ आहे ना ती अशी मस्त मऊसूत शिजते आणि पटकन पण शिजते. त्यानंतर आता गॅस ऑन करून आपण त्याच्यावरती कुकर ठेवून दिला. आता कमीत कमी आपल्याला याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्या लो गॅसवरती आणि 2 शिट्ट्या फुल गॅसवरती घ्यायच्या आहे. तर आपल्या शिट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहे आणि आता मी डाळ काढून घेतली. तर आता आपल्याला बघायचं आहे डाळ चेक करून. तर बघा, डाळ मस्त झालेली आहे, अशी नरम झालेली आहे. तर आता आपण हिला गाळून घेणार आहोत. तर मी एक कटोरं घेतलं व त्याच्यावरती गाळणी ठेवून घेतली व आता ही डाळ जी आहे हिला गाळून घेत आहे. कुकरमध्ये पण डाळ असेल ती पण थोडंसं पाणी टाकून आपल्याला हलवून ती डाळ पण टाकून द्यायची आहे. आणि ही डाळ जी आहे हिला मोकळी करून घ्यायची गाळणीत, कारण जेणेकरून ती लवकर गार होईल. आपली डाळ गार होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तर ही जी आहे ना ती रव्याची गाळणी, मी आधीच पीठ गाळून घेतलेलं आहे त्याच्याने. पण आता आपल्याला याच्यात टाकायचा आहे थोडासा मैदा. तर त्यासाठी मी थोडा मैदा पण गाळून घेत आहे. तर ह्या गाळणीने आपली जी रवा गाळणी असते ना बारीक, तिच्याने आपल्याला पीठ गाळून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही फडकं म्हणजे एखाद्या तगारीला फडकं बांधून त्याच्याने पण गाळून भिजवू शकता. पण आपल्याला तव्याच्या करायच्या आहे, त्याच्यामुळे काही आवश्यकता नाही. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, थोडी साखर आणि थोडीशी हळद टाकली. आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मस्त असा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपण पोळ्यांची कणिक कशी भिजतो साध्या पोळ्यांची, तशा पद्धतीने भिजवायची आहे. आणि त्यानंतर बघा आता ही तशी भिजवून झाली आणि नंतर तिला पाणी लावून लावून आपल्याला तिला अशी मसळायची. तर बघा अशा प्रकारे आपल्याला तिला मस्त अशी मसळून 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 मग नरम करायची, ज्यामुळे आपल्या ज्या पोळ्या आहेत ना पुरणाच्या एकदम छान होतात. तर बघा मी मसळून झाली माझी. आणि आता त्याच्यात थोडंसं खाली पाणी टाकायचं, वरून पण थोडं पाणी लावायचं आणि एखादा कॉटनचा रुमाल वगैरे असेल ना त्याला ओला करून त्याला अशा प्रकारे गुंडाळून ठेवून द्यायची. आता आपली जी डाळ आहे ती पण गार झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये गूळ कालवून घेणार आहोत. तर मी गूळ जे आहे ना तर बघा एवढाच घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ आपली ती जी वाटी भरून आपण जी डाळ घेतली होती ना तेवढाच भरून मी गूळ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो गूळ आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे पुरण आहे, ही डाळ ही आपल्याला थोडीशी शिजून घ्यायची, म्हणजे वाफून घ्यायची, जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते सगळं तुटून जाईल. आणि त्यानंतर मॅशर जे असतं ना आपलं त्याच्याने मॅश करून घ्यायचं, ज्यामुळे आपल्या डाळीमध्ये ना म्हणजे डाळ आहे ना अशी कडक नाही होत, ती नरम राहते, पटकन निघून जाते गाळणीने. त्याच्यामुळे मॅशरने मॅश करून घ्यायचं. आणि पूर्ण गूळ एखाद वेळेस कसं गुळाचे असे छोटे छोटे खडे पण राहून जातात ना, त्याच्यामुळे मॅशरने मॅच केल्यामुळे ते सगळे होऊन जातात. आता ते गार झालं आणि आता आपण याला एका भांड्यात काढून घेणार आहोत, कारण आपल्याला आता हे जे पुरण आहे ना हे गाळून घ्यायचं आहे. तर बघा मी आता पुरणाची गाळणी घेतली. पुरणाची गाळणी अशा प्रकारे उलटी ठेवून त्याच्यावरती मी हे पुरण गाळून घेत आहे. तर आपल्याला सगळं जे पुरण आहे ते मस्त असं गाळून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे, कुठंच काही नाही, एकदम मस्त भारी झालं आहे.
आता हे पण आपल्याला कटोऱ्यात काढून घ्यायचं आणि आता आपण याच्या करणार आहोत पोळ्या. तर बघा आपलं कणिक पण झालेलं आहे. कणिकला जवळजवळ अर्धा तास, अर्धा पाऊण तासच्या वरती होत आला. तर आता एकदा चेक करून घेणार आहोत. तर बघा किती सुंदर झालेली आहे, एकच नंबर. हे बघा एकदम भारी, खूपच सुंदर. तर आता याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. तर भिजताना मी पिठामध्ये तेल का नाही टाकलं, कारण आहे ना पिठामध्ये जर तेल टाकलं ना तर मग आपली जी पोळी ना ती फाटायची शक्यता असते. त्याच्यामुळे मी पीठ भिजताना पिठात तेल नाही टाकत. ज्यावेळेस भिजून झाल्यानंतर ज्यावेळेस मला पोळ्या करायच्या असतील तेव्हाच टाकते. आणि आता आपलं जे पुरण आहे ना त्याच्यात थोडंसं वेलची पावडर टाकते मी. आता हे वेलची पावडर टाकून हे पुरण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी ते मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला करायच्या आहेत पुरणाच्या पोळ्या. तर त्यासाठी मी एक ताट घेतलं व ताटाला मस्त असं एखादा साडीचा पदर वगैरे काही असेल किंवा ब्लाऊज पीस असेल साडीतलं ते बांधून घेतलं आहे. तर तुम्ही त्या हिशोबाने बांधून घ्यायचं. त्यानंतर मग मी छोटासा गोळा घेतला एक आणि त्याला गोल करून अशा प्रकारे त्याची वाटी तयार केली. व आता मस्त छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपण जेवढी कणिक घेतो ना आपल्या कणकेपेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा. जास्त पण छोटा नाही घ्यायचा, कारण कणकेच्या थोडा कमीच, बस बाकी काही नाही. एवढं पुरण आपल्याला भरायचं आहे. किंवा मग तुम्ही थोडं जास्त पण भरू शकता. तुम्हाला जर कधी आवडत असेल ना तर एक्स्ट्रा भरलं तरी चालेल, पण त्याला व्यवस्थित हलक्या हाताने लाटायची. आणि तर बघा अशा प्रकारे आपली जी एक चाळी पोळी म्हणतात तिला, कारण याची दोन दोन चाळी नाही करत आहे मी, एकच चाळी करते. पोळी मस्त छान फुगते पण, आणि पुरण जे असतं ना आपलंवालं ते मस्त असं पूर्ण कळेपर्यंत जातं. त्याच्यामुळे मग मी सहसा एकच चाळी करते. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पोळी आहे ना ती मस्त लाटून घ्यायची आहे. बघा किती भारी लाटले जाते, कुठंच काही फाटलेली वगैरे कुठंच काहीच नाही आहे, इतकी सुंदर झाली आहे. तर आपला जो तवा आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता आपल्याला याला शेकायची, मस्त आलटून पलटून शेकायची आहे छान. तुम्ही हवं तर तूप पण लावू शकता. तूप लावा, तेल लावा, तुमच्या हिशोबाने, तुम्हाला ज्याची आवड असेल त्या हिशोबाने तुम्ही तेल तूप लावू शकता. आणि एकदम भारी होते, एकदम मऊ होते आणि खूप सुंदर लागते खायला पण. आणि तुम्ही आपण वेलदोड्या वगैरे टाकले, पुरण पण शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही जी पोळी आहे ना तुम्ही 8 ते 15 दिवसपर्यंत आरामात खाऊ शकता. फक्त तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावी लागेल. म्हणजे ते आतलं जे पुरण आहे ना ते अजिबात खराब होत नाही आणि पोळीची चव जेवढी बाशी होते तेवढी अजून एक्स्ट्रा ती म्हणजे चव वाढत जाते याचीवाली, कारण आपण त्याच्यामध्ये वेलदोडे आणि जे पुरण आहे ना ते शिजवून घेतलेले आहे. त्याच्यामुळे मग ते खराब नाही होत. तशाच प्रकारे आता आपल्याला दुसरी पण पोळी करायची आहे. तर बघा मी अशा प्रकारे मस्तपैकी पोळी अशी भरते आणि बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला पुरणाच्या पोळ्या मस्त छान करायच्या आहेत. तर तुम्ही करून बघा नक्की आणि मला कमेंट करून सांगा की पोळी कशी झाली म्हणून. तर आज आहे ना मला 2 जणांची कमेंट आली होते. एका ताईची आली, मी पराठे जे केले होते ना त्याची एक कमेंट आली. तर ताई जर तुम्ही ऐकत असणार, सॉरी माझा व्हिडिओ बघत असणार, तर तुम्हाला मनापासून मी धन्यवाद करते की तुम्ही माझी जी रेसिपी आहे तिला लाईक केलं आणि तुम्हाला आवडली, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि तसंच अजून एका जणांनी मी जी खमंगचा व्हिडिओ टाकला होता ना त्याला त्यांनी कमेंट केलेली आहे. त्या दादांना पण मी मनापासून धन्यवाद म्हणते. अशाच छान छान कमेंट करत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. कारण कसं तुम्ही कमेंट करणार, व्हिडिओ बघणार, आणि तर त्याच्यामुळे कसं आहे मला पण बरं वाटतं, म्हणजे एकदम भारी वाटतं की नाही यार आपण काहीतरी करतोय असं छान वाटतं. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत राहा, शेअर पण करत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. कारण कसं आहे तुम्ही सबस्क्राईब करणार, कमेंट करणार, शेअर करणार, तर मग माझं अजून म्हणजे उत्साह वाढेल. तर प्लीज आज ज्या कमेंट आल्या त्याच्याबद्दल मला खूप भारी वाटलं. तर अशा छान छान कमेंट करा. तर बघा अशा प्रकारे आपली ही जी पोळी आहे ना
ती मस्त एकदम भारी झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. इतक्या सुंदर लागतात ना. तुम्ही हवं तर यांना 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून द्या. एका डब्यात मस्त पॅक. आणि तुम्ही बाशी झाल्यानंतर यांना आहे ना दह्यासोबत खा. मस्त एकदम सुंदर लागतात. तर बघा अशा प्रकारे मी पुरणाची पोळी आणि थोडीशी खीर. तर बघा किती मऊ झालेली आहे. मी पूर्ण असा चुरगळा करून घेतला तिचा, तरी पण जशीच्या तशी आहे. तर बघा, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट करा. ओके, बाय.